कासेगाव पोलीस दूरक्षेत्र झाले चकाचक। लोकवर्गणीतून युवकांनी केली स्वच्छता। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील ब्रिटिशकालीन पोलीस दूरक्षेत्राची अतिशय दयनीय अवस्था झाली होती। तेथे घाणीचे साम्राज्य ही मोठ्या प्रमाणात पसरले होते। त्यातच तेथे विद्युत पुरवठा व पाण्याची व्यवस्था ही व्यवस्थित नव्हती। हे पोलीस दूरक्षेत्र सोलापूर तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत येते। ब्रिटिशकालीन पोलीस दूरक्षेत्र असून कौलारूच्या सानिध्यात व झाडांच्या गर्दीत सापडलेल्या या दूरक्षेत्र अंतर्गत 11 गावे येतात। या गावाची भांडणे व तंटे सोडवण्यासाठी येथेच अगोदर यावे लागत असत, परंतु गेल्या अनेक वर्षापासून याकडे दुर्लक्ष केल्यामुळे येथे घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरले होते। परंतु गावातील 9 युवकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे व पोलीस उपनिरीक्षक महेश गोडके, सहाय्यक फौजदार रशीद बानेवाले यांनी पुढाकार घेऊन लागलीच या पोलीस दूरक्षेत्राचे रूपरेष बदलून टाकले। अतिशय सुंदर वॉल कंपाऊंड, स्वच्छता, झाडे, पोलीस दूरक्षेत्राचा बोर्ड आदींचे नशीबच उजळून निघालेले म्हणावे लागेल। गावातील 9 युवकांनी या कामी पुढाकार घेऊन रात्रभर जागून या दूरक्षेत्राच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून पाण्याने स्वच्छ धुवून अगदी या दूरक्षेत्राचा कायापालटच केला। यावेळेस कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर यांच्यासह गंगेवाडीचे सरपंच प्रशांत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती। या कामी माजी तंटामुक्त अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, अल्लाउद्दीन शेख, रामहरी चौगुले, महेश वाडकर, श्याम हुडकर, रजनीकांत लोहार, अक्षय सुरवसे, इम्रान शेख, नागेश हट्टीवाले, ऋषिकांत मेत्रे, संतोष भोजने, अशोक वाघमारे, तुकाराम भोसले, अमोल जाधव, शुभम जाधव, परमेश्वर गाडवे, अशोक कोल्हे आदी युवकांनी परिश्रम घेऊन कासेगाव दूरक्षेत्राचे रूपडे बदलून टाकले। हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गंगेवाडीचे कर्तव्यदक्ष सरपंच प्रशांत जाधव यांनी पुढाकार घेतला। दरम्यान या बातमीचे वृत्तसंकलन केले आहे लोकप्रधानचे दक्षिण सोलापूरचे पत्रकार नारायण घंटे यांनी। विरोध होता ना, त्याला तू विरोध करतो। म्हणजे जर तुम्हाला पहिल्यांदा डीडीटी वगैरे ते डीडीटी तर बॅन झाली, एंडोसल्फान किंवा जे पहिले औषध होती त्याने जर ती एखादी कीड मारायची तर ती किडी त्याला रेजिस्टंट झाली, म्हणजे अशा प्रकारचं औषध मारलं तर मी कसं जगलं पाहिजे असं त्याच्या जनुकीय बदल झाले, जेनेटिक त्याच्यात चेंजेस झाले आणि त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग पिढी तयार झाली त्यांची। म्हणजे आपण लहानपणी एक साधी सेप्ट्रोक्रुसिन गोळी जर घेतली तर ताप बरा व्हायचा, आता ती परिस्थिती नाही। सोलापूर तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कासेगाव या ठिकाणी दूरक्षेत्राची इमारत आहे। बऱ्याच दिवसापासून त्या इमारतीची दुरावस्था झाली होती। यामध्ये आमच्या पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक गोडके साहेब, त्यांचा सहकारी स्टाफ सगळा बानेवाले, एस.आय. बानेवाले आहेत, कॉन्स्टेबल भंडारी, जगताप, गुंड या सगळ्यांनी पुढाकार घेतला। ग्रामस्थांचं ह्याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे। आजूबाजूचे जे प्रतिष्ठित नागरिक आहेत, काही लोकांचे व्यवसाय आहेत, खडीचे वगैरे, JCB धारक आहेत, अशा सर्व लोकांनी एकत्र येऊन त्या स्थानिकचे जे सरपंच आहेत ते आणि प्रतिष्ठित नागरिकांच्या पुढाकाराने जे इमारत आहे या त्याचं नूतनीकरण केलेलं आहे, दुरुस्ती केलेली आहे। बऱ्याच ठिकाणी पडझड झालेली होती, त्याची दुरुस्ती केलेली आहे। कंपाऊंड होतं ते बऱ्याच ठिकाणी तुटलेलं होतं, तार कंपाऊंड होतं ते काढून पुन्हा जाळीचं कंपाऊंड केलेलं आहे, जेणेकरून आता कुठले जनावरं आत येणार नाहीत। त्याशिवाय बोर्ड खराब झालेला होता, तो बोर्ड नवीन बसवलेला आहे, गेट बसवलेला आहे, कचकडी टाकलेली आहे। जे घाण पडलेली होती किंवा कचरा पडलेला होता त्यासाठी काही JCB धारकांनी श्रमदान केलेलं आहे। बऱ्याचशा लोकांनी काही ठिकाणी आर्थिक मदत केलेली आहे, काही लोकांनी वस्तूच्या स्वरूपात मदत केलेली आहे, काही लोकांनी कला आपली दिलेली आहे, जसं की गेट तयार करण्यासाठी काही लोकांनी श्रमदान केलेलं आहे। अशा सगळ्या कासेगावच्या ह्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन पुन्हा एकदा ह्या दूरक्षेत्राचं रूपडं बदललेलं आहे। आणि या ठिकाणी आता या ग्रामस्थांच्या मागणीवरूनच दर शुक्रवारी आम्ही या दूरक्षेत्राच्या अंतर्गत जे गावं आहेत त्या गावातल्या लोकांसाठी सोय म्हणून या ठिकाणी तक्रार निवारण दिन म्हणून साजरा करणार आहे। वास्तविक ही संकल्पना SP सरांचीच आहे, ती आम्ही विशेष करून राबवण्याचा प्रयत्न करू। कासेगावचे एक आउटपोस्ट आता सध्या आपण एक सुशोभीकरण केलेलं आहे। या आउटपोस्टचं हिची अवस्था अशी दुरावस्था होती की इथं कोण जरी रात्री वगैरे कधी जर आले तर एक 10-15 वर्षाची जी आडगे साहेब, बानेवाले साहेब ज्यावेळेस होते त्यावेळी जी परिस्थिती पोलीस स्टेशनची होती ते आता ते पोलीस स्टेशनची परिस्थिती आता तशी राहिली नाही। सुशोभीकरण सर्व ग्रामस्थाच्या, कासेगावच्या, गंगेवाडीच्या आणि इतर लोकांनी पण या पोलीस स्टेशनसाठी भरपूर प्रमाणात सहकार्य केलेलं आहे। आणि याचं जर सगळं श्रेय जर जाते गोडके साहेब, बानेवाले साहेब, भंडारी, कोंदे साहेब, जगताप साहेब आणि
साहेब पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी देशपांडे सर यांनी आता मार्गदर्शन केले की दर शुक्रवारी इथं तक्रार निवारण केंद्रच खोलणार आहेत त्यांनी आणि ती तक्रार निवारण केंद्र खोलणार आहेत. त्याच्या संदर्भात सर्व ग्रामस्थांच्या अडचणी न तालुका पोलीस स्टेशनला जाता त्या इथं काशेगावमध्ये सुटणार आहे. आणि त्या पूर्ण आउटपोस्टचं रोपडं सगळं बदललेलं आहे. पहिला जसं काळ होता तसं आता काळ राहिलेला नाही. आणि रोपडा अजून ह्याच्यापेक्षा अजून चांगल्या पद्धतीचं कसं करता येईल आम्ही दोन्ही सरपंचांनी याचा पुढाकार उचललेला आहे.